फक्त आईशी रिलेटेड मातृत्व ही भावना असते, पण ती फक्त आईशी रिलेटेड भावना नाही आहे. मी फार पूर्वी एक छान गोष्ट ऐकली होती आणि ती म्हणजे साने गुरुजींकडनं मी असं कधीतरी रेफरन्समध्ये ऐकलं होतं की साने गुरुजी म्हणायचे की मातृत्व ही भावना आहे, ती पुरुषांमध्येही तितकीच जागरूक असते जितकी बायकांमध्ये असते. मला असं वाटतं प्रत्येक बाईसाठी मातृत्व वेगळं असतं. आई असूनच मातृत्व येतं असं नाही, आई नसतानासुद्धा ते मातृत्व तुम्ही अनुभवू शकता. नाळ सिनेमाच्या तुफान यशानंतर नाळ 2 प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. नुकताच त्याचा ट्रेलर आपल्या सर्वांनी आपण बघितला आणि दिवाळीच्या शुभमुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तर आपल्यासोबत आज आहेत या चित्रपटातील दीप्ती देवी आणि देविका. तर आपण त्यांच्याशीच गप्पा मारूया या चित्रपटाबद्दल. या चित्रपटात नाळ आणि नाळ 2 मध्ये मातृत्व हे एक ठोस हे केले. तर मातृत्वाबद्दल तुम्ही दोघी काय सांगाल? मातृत्वाबद्दल लोकांनी इतकं काय काय अप्रतिम सांगून ठेवलं आहे. सांगण्यापेक्षाही म्हणजे ज्यांना शब्दांची एवढी जाण आहे त्यांनी शब्दातून भावनांना प्रकट केलं आहे. पण ही एक फिलिंग आहे आणि मला असं वाटतं प्रत्येक बाईसाठी मातृत्व वेगळं असतं. आई असूनच मातृत्व येतं असं नाही, आई नसतानासुद्धा ते मातृत्व तुम्ही अनुभवू शकता आणि जे नाळमध्ये पण थोड्याफार पद्धतीने हा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे हे एक विशेष आणि वेगळं काय म्हणतो एक नातं असतं हे आईचं मुलाचं, आईचं मुलीचं आणि त्याला तोड नाही. मला ते खूप सुंदर असतं, निरागस असतं, सेल्फलेस असतं. देविका, तू काय सांग? मला असं वाटतं की आपण फार अनेकदा ढोबळ अर्थाने मातृत्वाचा अर्थ घेतो की फक्त आईशी रिलेटेड मातृत्व ही भावना असते, पण ती फक्त आईशी रिलेटेड भावना नाही आहे. मी फार पूर्वी एक छान गोष्ट ऐकली होती आणि ती म्हणजे साने गुरुजींकडनं मी असं कधीतरी रेफरन्समध्ये ऐकलं होतं की साने गुरुजी म्हणायचे की मातृत्व ही भावना आहे, ती पुरुषांमध्येही तितकीच जागरूक असते जितकी बायकांमध्ये असते. त्यामुळे हे खरंच आहे की पुरुषसुद्धा मातृत्वाची भावना अनुभवतो, एक स्त्रीसुद्धा तितकीच मातृत्वाची भावना अनुभवते. आणि आमच्या नाळ सिनेमामध्ये मला त्याचं अगदी ज्वलंत उदाहरण वाटतं. म्हणजे जसं मी एक आई आहे चैत्याची, ही दुसरी आई आहे चैत्याची, तसंच चैत्याचे आणखीन 2 आया आहेत आणि ते म्हणजे नागराज आणि जितू, जे त्याचे बाबा आहेत. त्यामुळे ते मातृत्व तुम्हाला आमच्या चौघांकडून त्या मुलांवर काय शॉवर झालेलं दिसेल असं मला वाटतं. नाळ 1 आणि नाळ आता 2, 5 वर्षाचा एक गॅप होता. नाळ 1 मध्ये तू शेवटला आली होतीस. तर या दोघा बालकलाकारांबरोबर काम करताना, कारण त्रिशा ही खूपच लहान आहे किंवा त्यांच्याबरोबर काम करताना किंवा काम करून घ्यायचं होतं बेसिकली काम करण्यापेक्षा, तर तो अनुभव कसा होता त्या दोघांबरोबरचा? सवय नसल्यामुळे सुरुवातीला थोडं चॅलेंजिंग होतं, पण नंतर आम्ही एकमेकांना इतके छान जोडले गेलो आणि आम्ही राहू शकायचो नाही, कारण आम्ही चौघेजणं फार एकत्र असायचो. त्यामुळे ते एक बॉन्डिंग तयार होतंच तुमचं आणि निरागस असतात ते, त्यांच्या मनात काही कपट नसतं, काही नसतं आणि लहानपणी आपणही तसेच वागलेलो असतो. त्यामुळे आपल्याला त्यांच्या गरजा आणि मूड्स हे आपल्याला माहिती असतात की होणारच आहे म्हणजे, आणि ते माफच असतं त्यांच्यासाठी. सो प्रेमानेच त्यांच्यासोबत डील करून, आणि फक्त आम्ही नाही, सुधाकर स्वतः इतका माणूस सरळ, साधा आणि निरागस आहे की त्याच्या सेटवर त्याचे सगळे असिस्टंट्सपासून आमचे सगळेजणं हे त्या लहान मुलांबरोबर आपल्या मुलांसारखे लहान होऊन त्यांच्या गोडीनेच आम्ही शूटिंग केलं आहे. आणि त्यांच्या निरागसतेमुळे काय काय धमाल पण होते कधी कधी. चिमी पटकन काहीतरी बोलून जाते, काहीतरी आम्हाला हसायला फार माल मिळत होता तेव्हा. आमची खूप मोठी एंटरटेनमेंट होती. आणि आता टचवूड आमचं खरंच नाळ जुळली, ती आम्हाला दीप्ती आई म्हणते, देविका आई म्हणते. सो मला असं वाटतं की आता जसं आम्ही कलाकार आहोत पण तरी आता एक नाळ बांधली गेलेलीच आहे. हेच नातं ह्यालाच म्हणतो आम्ही. तर अनुभव फार छान होता आणि जे मॅजिक आता त्याच्यामुळे घडलं आहे ते हे घडलेलं आहे आणि तुम्ही बघालच आता. कारण चित्रपटात दोघींचं हे कसं, म्हणजे दोघींचं नातं, किंवा आता चैत्याला जेव्हा कळतंय तेव्हा तुमच्या दोघींचं हे कसं दाखवलं गेलं चित्रपटात? खरं म्हणजे ते खूप कॉम्प्लेक्स आणि अवघड नातं आहे. पहिल्याच भागामध्ये तुम्ही बघितलं असेल, शेवटचा सीन लोकांना खूप आवडला. लोक आजही भरभरून त्या सीनची आठवण काढतात की तिघांनी तुम्ही फक्त नजरेतनं जे काही कम्युनिकेट करायचं ते केलं आहे. दीप्ती असेल, चैत्या असेल, मी असेल.
तर ते इतकं अनसेड आणि इतकं काहीतरी आतलं आमचं नातं आहे, इतकं काहीतरी आतला तो काय म्हणतात तसा पेन आहे तिघांचाही, आणि तो आणखीन या सिनेमामध्ये हायलाईट होऊन आला आहे दुसऱ्या भागामध्ये असं मला वाटतं. म्हणजे चैत्या इकडे आल्यानंतर हिची वेगळी तळमळ आहे की तो तिचा मुलगा तिच्याकडे आला आहे, ज्याला तिने जन्म दिला आहे, तो पुन्हा तिला कसं बघेल तिच्याकडे, ती त्याच्यावर किती प्रेम करू शकेल, अशा सगळ्या गोष्टींची तिची तळमळ आहे. माझी कुठेतरी इन्सिक्युरिटी आहे की मी त्याला तिच्या जवळ घेऊन आली आहे आणि आता माझ्यापासून लांब जाईल का, तिचं आणि माझं एक ऑलरेडी नातं आहे, ते नातं बिघडेल का, ते नातं कितपत टिकेल, ह्या सगळ्याची खूप छान गुंतागुंत या दुसऱ्या भागामध्ये आहे असं मला वाटतं. खरंच आहे. आणि नातेसंबंधांमध्ये सगळ्या पद्धतीच्या भावना असतात आणि प्रेम सगळ्यांना बांधून ठेवतं. आमच्यामध्ये प्रेम आहेच, मी ती कमिटमेंट होतीच म्हणून तर आज ती आई आहे आणि चैत्याची आई प्राऊडली आहे. पण जेव्हा आमच्या दोघांमधलेही तू कॉम्प्लेक्सिटीज अत्यंत वेगळ्या पद्धतीने बाहेर येतात, काही न सांगता, काही फक्त सीन प्रसंगाप्रमाणे, कधी शांततेतून, कधी खूप वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही त्याला सांगायचा प्रयत्न केला आहे. आणि मला असं वाटतं हे परत त्याला शब्द मला सापडत नाहीत. मला असं वाटतं ती जी वाईब आहे सुमी आणि पार्वतीची, तर ती तुम्ही नजरेतूनच तुम्हाला ती दिसेल आणि सुधानी काय टिपलंय हे सौंदर्य तुम्हाला सिनेमामध्येच दिसेल. 10 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला सिनेमा येतोय, तर प्रेक्षकांना काय सांगाल? अद्भुत कथा होती नाळ, हृदयस्पर्शी होती, अनेक कारणांसाठी ती अत्यंत हिट ठरली. त्या सगळ्या गोष्टी आणि त्याहूनही हायलाईट करणाऱ्या मल्टी लेअर असलेली नाळ 2 ही कथा आहे. चिमुरडी वाढलेली आहेत आणि त्यांच्या दृष्टीने पार्वतीच्या गावी चैतू काय करतो आणि काय होतं, आईचं काय होतं आणि त्याच्या मनात आणि डोक्यात काय वेगळं विश्व तयार होतं आहे, हे सगळं तुम्हाला ह्याच्यात पाहायला मिळेल. मला असं वाटतं फक्त आई नाही तर आईसोबत अनेक नाती येतात गावात आल्यानंतर, त्या प्रत्येक नात्यांसोबत काय होतं हे तुम्हाला पाहायला मिळेल. आणि म्हणूनच सहकुटुंब सहपरिवार दिवाळीच्या सुट्टीत तुम्ही नाळ बघावा आणि हे सगळे धागे दोरे नातेसंबंधांचे घरी घेऊन जावेत असं मला वाटतं. बऱ्याचदा आत्तापर्यंत अनेक सिनेमे आम्ही केलेत आणि प्रत्येक सिनेमाच्या शेवटी हे सांगतोच की आमचा सिनेमा का बघा आणि जरूर बघा थिएटरमध्ये जाऊन वगैरे. नाळ हा एकच असा सिनेमा आहे की ज्याच्यासाठी मला हे सांगावंच लागत नाही की तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघा, कारण जेव्हापासून लोकांना हे सांगायला सुरुवात केली होती की दुसऱ्या भागाचं आम्ही शूटिंग केलं आहे, तेव्हापासून लोकांचे फीडबॅक्स येत होते की कधी येतोय तुमचा नाळ, कधी बघायला मिळणार आहे आम्हाला नाळ. आत्ता ट्रेलर आला आहे आणि लोकांचे एवढे भरभरून आम्हाला रिस्पॉन्सेस आलेत. आत्ता यूट्यूबवर ट्रेंडिंग आहे नाळचा ट्रेलर. तर खरं म्हणजे आम्हाला काही सांगायची गरजच नाही आहे, प्रेक्षकच इतके आतुर झालेत हे आम्हाला दिसतंय दुसरा भाग बघायला. तर तुमची आतुरता तशीच राहू दे, थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघा आणि आम्हाला तुमचे रिस्पॉन्सेस प्लीज द्या सिनेमा बघितल्यानंतर. नाळ चित्रपटाला खूप खूप शुभेच्छा आणि 10 नोव्हेंबरला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा नाळ.